मित्रांनो, शीघ्र धनप्राप्तीसाठी, शीघ्र लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी, आपली कर्ज मुक्ती व्हावी, डोक्यावरचं कर्ज लवकरात लवकर उतरावे, यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही छोटीशी पूजा तुम्ही नक्की करा. कोजागिरी पौर्णिमा अर्थातच शरद पौर्णिमा. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर सोमवारच्या दिवशी आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच कोण जागत आहे असा या कोजागिरीचा अर्थ होतो. लक्ष्मी माता पृथ्वीचे भ्रमण करते. कोण जागत आहे हे बघते. जो जागत असेल, ज्याच्या घरात शांतता, समाधान आणि आनंद असेल, त्याच्या घरात माता वास करते, त्याच्या घरावर कृपा करते, अशी या दिवसाची मान्यता आहे. चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवले जाते. दुधामध्ये चंद्र दिसला की ते दूध प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते, अशी या कोजागिरीची मान्यता आहे. या दिवशी कोजागिरीची पूजा करण्यात येते. ही पूजा अगदी साध्या सरळ पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कशी करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी एक पूजेची सुपारी तुम्ही आणायची आहे. पूजेची सुपारी आणून झाल्यानंतर संध्याकाळी ही पूजा तुम्ही करू शकतात, रात्री ही पूजा करू शकतात किंवा सकाळी ही पूजा तुम्ही करू शकतात. चंद्रप्रकाशात सुद्धा ही पूजा केली जाते. तुम्हाला जेव्हा योग्य वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही पूजा करावी. सकाळी संध्याकाळी केली तर देवघरासमोर करायचं आणि रात्री जर पूजा करणार असाल तर चंद्रप्रकाशात अंगणात किंवा टेरेसवर जाऊन करायचं. ही पूजा करण्याची साधी सरळ पद्धत आहे. तुम्ही ताटली, तामण घ्यायचं, त्यामध्ये सुपारी ठेवायची, त्यावर 11 चम्मच दूध टाकायचं आणि बोलायचं श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः असं 11 वेळेस बोलायचं. 11 वेळेस दूध टाकताना. त्यानंतर 11 वेळेस पाणी टाकायचं. त्यावेळेस सुद्धा 11 वेळेस श्री महालक्ष्मी नमः असं बोलायचं. पुन्हा आपल्या हातात सुपारी घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पाटावर ठेवायची. त्या सुपारीवर हळदी, कुंकू, अक्षत, फुलं वाहून त्या सुपारीचे पूजन करायचे आणि पुन्हा एक माळ जप श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा. हात जोडून प्रार्थना करायची. लक्ष्मी माताला आमंत्रण द्यायचं, आमच्या घरात ये, आमच्या घरात वास कर, आमच्या घरावर कृपा कर, आमच्या परिवारावर कृपा कर, आमच्या घरात बरकत कर, अशी लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि ती सुपारी तिथेच राहू द्यायची जिथे तुम्ही पूजा केली असेल. दुसऱ्या दिवशी सुपारी तिथून उचलायची आणि जपून ती सुपारी कापडात बांधून किंवा एखाद्या डब्बीमध्ये किंवा कुठेतरी ठेवून द्यायची आणि दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीच सुपारी जोड पानावर ठेवून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती सुपारीचे पूजन करायचे. अशा रीतीने कोजागिरीची सोप्या साध्या रीतीने तुम्ही पूजन करू शकतात. खूप मोठं काही करण्याची गरज नसते. अगदी साध्या सरळ पद्धतीने ही पूजा आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. नक्की करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.